आज रात्री 12 वाजेपर्यंत राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होणार आहे। तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्वप्रथम सर्वांनी आपलं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर तुम्ही लॅपटॉप, कॉम्प्युटर त्याचप्रमाणे मोबाईलवरून देखील चेक करू शकता। तर इथं आल्यानंतर पीक विमा योजना असं तुम्हाला टाकायचं आहे। तर इथं येईल पीक विमा योजना, सर्चवरती क्लिक करा। सर्चवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसेल प्रधानमंत्री फसल विमा योजना, पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करा। तर त्यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, दोन्हीचा जो काही पीक विमा आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा झालं की नाही तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे। तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स बघायला मिळतील। सर्वप्रथम तुम्ही इथून लँग्वेज देखील चेंज करू शकता। तुम्हाला मराठी हवे असेल मराठी, हिंदी असेल तर हिंदी। तर इथं सिलेक्ट केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं यायचं आहे पहिल्याच नंबरचं ऑप्शन शेतकरी कॉर्नर, किंवा तुम्ही इथून पीक विम्याचं सर्व अर्जाची स्थिती चेक करू शकता। यावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही जे काही पीक विमा भरलेला आहे त्याचा पॉलिसी ID नंबर इथे टाका, कॅप्चर टाका। चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेटस दाखवला जाणार आहे। त्यानंतर इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे। तर 14447 तर हा हेल्पलाईन नंबर आहे। तर याच्याशी तक्रार करू शकता तुम्ही, किंवा व्हॉट्सअप नंबर देखील इथं दिलेला आहे। तर इथून तुम्ही कंप्लेंट स्टेटस, तुम्ही तुमची तक्रारीचे स्टेटस चेक करू शकता, किंवा तुम्हाला पीक विमा मिळालेला नाही, क्रॉप लॉस, तर तुम्ही इथून तक्रार देखील करू शकता। तर या संदर्भात तर खाली यायचं आहे। तर इथं आल्यानंतर शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। एकही स्टेप मिस्टेक करू नका। शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाका, हा जो कॅप्चा आहे ते इथं टाका, रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक करायचं आहे। तर इथं कॅप्चा तुम्ही वेगवेगळा घेऊ शकता। तर इथं कॅप्चा आपण इथं एखादा एंटर करून घेऊ, डेमोसाठी मी इथं दाखवत आहे तुम्हाला। तर इथं जे की कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं आपण इथं एंटर करून घेऊया। इथं एंटर केलेलं आहे। आता मोबाईल नंबर टाकून घेऊया आपण शेतकऱ्यांचा, ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं असेल, खरीप असेल, रब्बी असेल, तर इथं टाकून घेऊ। रिक्वेस्ट फॉर OTPवरती आपण क्लिक करणार आहोत। क्लिक केल्याच्या नंतर आता OTP देखील आपल्याला आलेला आहे। ज्यांना कोणाला OTP आलेला नसेल तर ते इथून रिसेंट OTP म्हणजे पुन्हा OTP पाठवू शकतात। ज्यांना कोणाला OTP आलेला नसेल तर OTP आपल्याकडे आलेला SMS द्वारे, तर OTP आपण इथं टाकून घेऊया। टाकल्याच्या नंतर आता आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्हाला दिसेल पॉलिसीज डिटेल्स, तर इथं खरीप आहे की रब्बी आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। तर इथून तुम्ही 2018 असेल, 19 असेल, 20 असेल, 21 असेल, 22 असेल, 23 असेल, 24 असेल किंवा 25चा पीक विमा इथून चेक करू शकता। तर खरीप किंवा रब्बी ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। खरीप असेल तर खरीपवरती सिलेक्ट करा, रब्बी असेल तर रब्बीवरती सिलेक्ट करा। त्यानंतर इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं थोडं खाली आल्यानंतर यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। तर इथं आपण रब्बी सिलेक्ट केलं, रब्बी सिलेक्ट करून घेऊ डेमोसाठी। रब्बीचं इथं दाखवत नाही, तर इथं खरीपच्या जागी आपण इथं रब्बी सिलेक्ट करू। रब्बी केल्यानंतर यांच्या खात्यामध्ये देखील इथं पैसे जमा झालेले आहे जे की रब्बीचे आहे। तर इथं रब्बी सिलेक्ट राहू द्यायचं आहे। खरीपचं असेल तर खरीपवरती सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं, तर यांच्या देखील खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। तर इथून तुम्ही चेक करून घ्या की टोटल क्लेम पेड किती आहे। तर यावरती क्लिक करा। तर इथं तुम्हाला दाखवेल टक्केवारी, किती शेतकऱ्यांनी किती टक्केवारी त्यांना मिळालेल्या पिकासाठी व किती रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। तरी सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व पीक विमा संदर्भात अपडेट, ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेला नाही तर त्यांनी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार करून घ्यायची आहे। तर इथून तुम्ही पीक विमा चेक करू शकता। दुसरं जे आहे यामध्ये डॅशबोर्डवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहात, त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू झालं का। तर इथं आल्यानंतर आपलं स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथं अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ। तर इथं तुम्हाला दाखवेल की पीक विमा क्लेम झाला की नाही। तर इथं आल्यानंतर टोटल क्लेम पेड किती झालेला, किती बेनिफिट्स फार्मरला आतापर्यंत मिळालेल्या, किती शेतकरी यामध्ये पात्र आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये, व तुम्ही जर या 34 जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्या खात्यामध्ये
पीक विम्याचे पैसे वाटप आज रात्री 12च्या आतच तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.